साजेश भाटकर आणि त्याचप्रमाणे श्रेयश तोडणकर आणि समीर बोरकर आज काम पाहत आहेत. अगदी अप्रतिम त्यांची कामगिरी राहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे लाईव्ह कव्हरेज जय गणेश स्पोर्ट्स श्रीवर्धन यांच्या वतीने सर्व टेक्निशियन्स काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक गौरव बोरकर आणि आमचे साथी समालोचक हर्षलभाई मुंडे, मॅन फ्रॉम रोहा किल्ला, या सर्वांचेच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पहिल्या सत्रासाठी हर्षल मुंडे यांच्याकडे. धन्यवाद. येस, आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं जे अचूक काम केलेलं आहे ते आमचे DJ मास्टर धीरज यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. स्ट्राईकला नदीम दायरेकर, नॉन स्ट्राईक एंडला इर्शाद दायरेकर. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू नदीम दायरेकरच्या बॅट मधून हवाई हल्ला, षटकार. पहिल्या चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळाल्या. आडवा बाटना पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून आता लाउंड कार्पेट स्क्वेअर लेग बाउंड्री पार. धावा मिळतील 4 नदीम दायरेकरच्या पाठमधून. मसळ्याचा ब्रँड दाखवणारा चौकार. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्याच बॉलवरती लगेच चौकार. 2 मध्ये 10. हा तिसरा चेंडू, इथे सुद्धा टायमिंग प्रॉपर करण्यात येतोय. बॉल मिडल ऑफ द बॅट. आता मिड विकेटच्या डोक्यावरून दुसरा षटकार. अप्रतिम कामगिरी. 3 चेंडू मध्ये अद्याप 16 धावा. आक्रमण चढवलंय, गोलंदाजावरती हल्ले चढवलेत. पुन्हा एकदा या वेळेला डिपेस्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स बॉल सीमारेखेच्या बाहेर. दुसरा चौकार, तिसरा षटकार आणि आता पुन्हा चौकार.
4 चेंडूमध्ये 20 धावा एकट्याच्या नावावरती. नाव आहे नदीम दायरेकर. दक्षिण रायगडातील सर्वाधिक आपण जर पाहिलं तर अद्याप यशस्वी फलंदाज पाहायला मिळाला यंदाच्या हंगामासाठी. आता पुन्हा ज्या वेळेला मिड विकेटच्या दिशेला खेचलेला फटका, इथे सुद्धा बॉल 1 बाउन्स जाईल सीमा पार. इथे सुद्धा मिळतील धावा 4. चौकार. हा ट्रॅक करा चेंडू होता ज्या वेळेला आपण पाहतोय या पर्टिक्युलर झोन मध्ये जाईल तिथे सुद्धा मिळेल एक सिंगल. आणि या एक धावेच्या सहाय्याने टीमची धावा संख्या पुढे सरकत असताना 25 हा आकडा गाठताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 25 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय आणि त्याच्यातील नदीम दारेकरच्या एकट्याच्या 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय त्याची बॅटिंग राहिली आहे. 5 चेंडू फेस करत असताना 24 धावा त्यानं टीमसाठी जमा केलात. त्या धावा खूप साऱ्या महत्वाच्या राहतील. पुढचा बॉल आपण पाहतोय फरांचा. अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल आणि तदनंतर फसवलं चकवलं नदीमला सुद्धा थांबवलं गेलं. 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर मिळेल तिथे एक धाव. या एक धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आणि पुढे सरकत असताना तब्बल 26 या आकड्यावरती धावगती पोहोचली जाते. एक एक धाव महत्वाची आणि ते चांगल्या पद्धतीने नदीम दायरेकर आणि त्याच्या टीमला माहिती आहे. मसाळा संघ पहिली बॅटिंग करताना पाहायला मिळतील. टार्गेट कशा पद्धतीने सेट करतील. हा ट्रॅकर हा चेंडू शॉर्ट फुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल नदीमच्या पाठमधून षटकार. पण जर पाहिलं ना तर 32 या आकड्यावरती पोहोचली जाते. एकही बॅट्समन आउट झाला नाहीये. 32 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलं होतं ते थोडे मेस होतील आणि त्याच कारणानं इथे सुद्धा मिळेल एक सिंगल आणि एक धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. हा जर एक षटकार आला नसताना तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती फरांची. त्याचा तो कमबॅक आणि त्याचा तो अचूक टप्पा आणि परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती त्याची गोलंदाजी होत होती. पण तदनंतर एक चुकीचा चेंडू आणि त्याच चुकीच्या चेंडूचा आपण जर पाहिलं ना तर वेट केला जात होता. वाट पाहिली जात होती नदीमच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवरती लगेचच हल्ला चढविण्यात आला. शेवटचा बॉल या षटकाचा येणं बाकी असेल. शेवटचा चेंडू चांगल्या दर्जाचा फटका. जागा बनवली आहे दिशा दिली आहे. बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. येईल इर्शादच्या पाठमधून संघाला आधार देणारा हा चौकार. टीमची धावसंख्या अद्याप आपल्याला पाहायला मिळेल तब्बल
37 या आकड्यावरती. पहिला जर विचार केला ना तर इथे चेंडूचा खेळ संपला गेला. 10 चेंडूचा खेळ संपला. 10 चेंडूमध्ये 37 धावा बनविण्यात आल्या. चांगल्या पद्धतीचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्याचा मानस धडत चालू आहे. अजूनही मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या पुढच्या 10 चेंडूमध्ये जर 37 धावा आल्या तर एक मोठं टार्गेट या मैदानावरती पाहायला मिळेल. एक मोठी धावसंख्या बघायला मिळेल आणि तेच घडलं जाईल का? नदीम दायरेकर मैदानाच्या आतमध्ये फेस करेल या तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. चांगली गती, भन्नाट वेग, अचूक तो टप्पा, तदनंतर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळेल. कमबॅक राहिले. पुनरार्पण या मॅच मध्ये मिळवण्याचा निर्णय राहिला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, नवीन गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आला. कैस आपण पाहतो त्यानं पहिला बॉलच त्यानं मात्र चांगल्या थाटणीचा तळला. नदीमची बॅट थांबवणारा त्यानं बॉल टाकला. हा दुसरा चेंडू. दुसरा चेंडू मोठा फटका, लावून कार्पेट खेचलेला फटका मिड विकेटच्या दिशेला. तिथे फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याचा निर्णय इर्शादाने नदीमनं घेतला आणि त्या एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 38 हा आकडा गाठताना पाहायला मिळेल. 20 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील, एक मोठं टार्गेट बघायला मिळेल का? चांगल्या पद्धतीचा फटका शॉर्ट पॉइंटच्या दिशेला ज्यावेळेला उडवला गेला. क्षेत्ररक्षक पळतील बॉलच्या मागे. एक धाव तिथे जरूर मिळते आणि त्याच एकाच धावेवरती समाधान सुद्धा दोन्हीही फलंदाजांना मानावा लागेल. पुढचा बॉल. इथे सुद्धा मोठा फटका, ज्या वेळेला टायमिंग प्रॉपर केलंय. स्टँड अँड डिलिव्हर, एक मोठा जागेवरून लगावलेला षटकार. टीमची धावसंख्या 45 धावा, वैयक्तिक 38 धावेवरती खेळतो. त्याचं नाव आहे नदीम दायरेकर. आणि आता सुद्धा मोठा फटका आला. एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक, बॅक टू बॅकचा दुसरा धमाका आणि 12 चेंडू फेस करत असताना 44 वरती पोहोचणारा. त्याचं नाव आहे नदीम दायरेकर. टीमची धावसंख्या 51. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती. इथे मात्र आपण पाहिलं तर मिळतील धावा. 6-6-6 षटकार. ए वाह, डीजे वाल्याचा नाद करायचा नाही. नाम तो सुनाई होगा. डी ऑडिओ धीरज. जाऊया मैदानावरती. पुन्हा मोठा फटका ऑन साईडला खेळलाय. ज्यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आता आहेत आणि पुन्हा नदीम दायरेकरला स्ट्राईक म्हणजे अर्धशतकापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता. या मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धाच्या खेळातील 3 चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहिला आणि फक्त 6 धावा अर्धशतकापासून दूर. त्याचं नाव आहे नदीम दायरेकर. मी म्हटलं ना, मसळ्याचा ब्रँड दाखवणारा हा खेळाडू आहे. संपूर्ण ज्यानं दक्षिण रायगडाला आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून वेड लावून सोडलंय तो नदीम स्ट्रायगिंगला. लोवा फुलटॉस हा बॉल आणि तदनंतर आपण पाहिलं तर एकही धाव न घेण्याचा निर्णय हा मात्र नदीमनं घेतला.
विकेट सॅक्रिफाईस केला बॅट्समन आउट फलंदाज बाद. दोन चेंडू बाकी. टीमची धावा संख्या 58 धावा स्कोर कार्ड वरती. नदीम दायरेकर स्ट्रायकिंगला 6 धावेची गरज आहे त्याच्या अर्धशतकाला. आणि या फटक्यानं आपलं अर्धशतक कंप्लीट केलंय. वा, तब्बल 14 चेंडूंचा सामना केला आणि त्याच वेळेला बॅटिंग करत असताना 50 धावा वैयक्तिक ज्यानं जोडल्या त्याचं नाव आहे नदीम दायरेकर. बॅटवरती करायचे नदीम. अप्रतिम त्याची खेळी आपण बघितली. आणि ज्याच वेळेला त्यानं स्वतःवरती विश्वास दाखवला. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना जी पायथ्यावरून शिखरावरती नेऊ शकते. सेल्फ कॉन्फिडन्स, आणि तो चांगल्या दर्जाचा पाहिला. टीमची धावसंख्या 64. आणि पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख और नदीम दायरेकर का बाट का सिक्सर देख. षटकार. सर्वाधिक एक चांगल्या पद्धतीचं टार्गेट येणार आहे. 20 चेंडू 71 ची गरज. 20 चेंडू 71 धावा. 71 धावा पार केल्या जातील का 20 चेंडू मध्ये? ते बरेच प्रश्नांची उत्तर या ऐकूया आमचे साथी समालोचक यासीनजी मर्चंट सरांचा आवाज. थँक्यू. कुठेही जाऊ नका. पात्र बघत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा आणि डीजे धरे यांच्याकडून एक गीत ऐकत राहा. ये 71 रनों की ज़रूरत और पहला ओवर लेके आए हैं खालिद. खालिद की बहुत ही आरामदायक एक्शन और बहुत ही खूबसूरत उनकी लाइन एंड लेन होती है. ज़्यादातर
तेज तर्रार गेंदबाजी करने में विश्वास नहीं करते, मगर सही लंबाई और सही दिशा के ऊपर उनकी अक्सर गेंदबाजी देखने को मिलती है और गेंद को वहां से कट करना, कभी अंदर कभी बाहर की तरफ गेंद को निकालना, यह उनकी खासियत है। मगर मुसेब के सामने उनका इम्तिहान होगा। जी हाँ, ये देखिए, मैंने कहा था इस खिलाड़ी को मैंने बहुत मरतबा नोटिस किया है। कमाल की शुरुआत। मुसेब बंदरकर के सामने इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं है और 30 गज का दायरा, हमेशा 30 गज के दायरे में गेंदबाजी करते हैं। खालिद ने सही मायनों में काफ़ी प्रभावित किया है हर टूर्नामेंट में। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, हवा में गेंद, मगर नदीम धारेकर के सर के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ की जानिब। वहां पे जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। इन 2 रनों के साथ मुसेब बंदरकर ने अपना अकाउंट ओपन किया है और अपने टीम का भी खाता खोला है। मगर जीतने के लिए 20 गेंदें और 71 रन, बहुत बड़ा फासला है रनों की संख्या और गेंदों में। जी हाँ, इस मरतबा गेंद उनके स्लॉट में ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को खींचा था और बॉलर के सर के ऊपर से दे मारा है 6 रन के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 8 पर। हर ओवर में यहां पे आपको कम से कम 18 रन बनाने होंगे, तब जाके यहाँ पे कुछ काम बन सकता है। हालांकि 5 गेंदों का ये ओवर, यानी 5 गेंदों में 18 रन बनाएंगे तब यहाँ पे ये मैच जीत सकते हैं। बहुत मुश्किल है ज़रूर, मगर नामुमकिन नहीं। मुसेब है तो मुमकिन है। मुसेब जब तक मैदान में रहेंगे रन बरसेंगे, मगर इस मरतबा खालिद की तारीफ बनती है। एक छक्के के बाद बहुत ही बढ़िया वापसी, बिंदी गेंद। जी हाँ, मगर इस मरतबा बैकफील्ड पर तैयार थे। शानदार, लाजवाब, ऑस्टैनिशिंग ये छक्का। रनों की जरूरत, यानी तकरीबन हर गेंद के ऊपर 4 रन बनने होंगे। 400 के स्ट्राइक रेट से अगर बल्लेबाजी यहाँ पे होगी तो यह मैच जीता जा सकता है। एक भी गेंद अगर यहाँ पे बिंदी करोगे तो आपको दूसरी गेंद के ऊपर छक्का लगाना ही होगा, वरना ये मैच धीरे धीरे आपके हाथों से समुंदर की रेत की तरह फिसलता हुआ नजर आएगा। नए गेंदबाज आए हैं, नदीम धारेकर 28 नंबर की जर्सी परिधान किए हुए। इस प्रतियोगिता का दूसरा आधा शतक उनके बल्ले से हमें देखने को मिला। इसके पहले प्रथमेश के बल्ले से पहला आधा शतक इस प्रतियोगिता का हम सभी ने देखा था कल के दिन में, और आज के दिन में ये पहला खिलाड़ी है जिनके बल्ले से तूफानी बल्लेबाजी, शानदार पारी, 56 रनों की पारी हमने देखी। और इसी वजह से मजबूत स्थिति में 11 फाइटर मसला नजर आ रही है। इस मरतबा रन चुराना चाहते थे, रिस्क उठाया था, मगर अंपायर जी का इशारा यहाँ पे वाइड का, यानी मुफ्त के 2 रन जरूर मिलेंगे। बाई के रूप में 1 रन, वाइड के रूप में 1 रन, यानी आईसीसी लॉ नंबर 21 और 22 का इस्तेमाल किया अंपायर जी ने। अब यहाँ पे 15 गेंदें बची है और 55 रनों की जरूरत। हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक अगर यहाँ पे आते हैं तो ये मैच जीता जा सकता है, यानी 15 गेंदों में 9 छक्के। अब बड़े स्ट्रोक यहाँ पे गिनने होंगे। 9 सिक्सर अगर आते हैं तो मुसेब बंदरकर और उनकी टीम कोनगर इस मैच को जीत सकती है। ओहो, स्लोवर वन गेंद, लेग कटर गेंद थी, मगर लेग स्टंप को छोड़कर निकल गई। आगे निकले थे बल्लेबाज मुसेब, देख लिया था नदीम ने, फांसना चाहते थे उन्हें, मगर अपने बल्ले को कंट्रोल किया मुसेब ने अंतिम क्षणों में और जाने दिया उस गेंद को। इस 1 रन के साथ 16 रन, 16। फिर से एक बार तेज तर्रार गेंद, मगर लाइन से भटके। फिर से एक बार अंपायर जी ने दिए फटके। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 71 रनों की ज़रूरत है। 4 ओवर का ये मुकाबला, मगर इस मैच की खासियत ये है कि इस मैच में हर ओवर 5 गेंदों का होगा और इसी वजह से मात्र 20 गेंदों में 71 रन जोड़ने हैं। जी हाँ, इसमें तो सीधे बल्ले से खेलना चाहते थे, जड़ में डाल दिया था। अच्छी गेंदों का सम्मान करना होगा, ये मुसेब बंदरकर जानते हैं। इस साल मुसेब बंदरकर ने हर मैदान पर प्रभाव डाला है, अपने बल्लेबाजी का जौहर दिखाया है, दमखम दिखाया है और कमाल की बल्लेबाजी करते हुए अपने नाम का परचम लहराया है। स्लोवर वन गेंद और उसे उड़ाया है फिर से एक बार। बिल्कुल गेंद रुकने का नाम नहीं ले रही है। अगेंस्ट द टर्न खेला था, मिड विकेट सीमा रेखा के बाहर मुसेब के बल्ले से और एक छक्का। गौरव, ये खासियत है, मुसेब अंतिम क्षणों तक हार नहीं मानते, डटे रहते हैं और उनको अपने आप पर यकीन है, क्योंकि आरावी के मैदान पर इस खिलाड़ी को मैंने देखा था। जी हम जरूर बातचीत करेंगे और ये लेगिए इस बीच फिर से एक बार मुसेब बंदरकर की का बल्ला यहाँ पे आग की तरह शोले बरसाता हुआ। बताना चाहूंगा गौरव, वहां पे एक ओवर यानी 6 गेंदें और 25 रनों की जरूरत थी। हम सभी को लगा था कि ये तकरीबन नामुमकिन है, 25 रन बनना बहुत मुश्किल, मगर इस खिलाड़ी ने उस मैच को भी जितवाया था अपने टीम के लिए। 25 रन बनाए थे 6 गेंदों में। रनों की संख्या हो चुकी है 30 रन, यानी 41 रनों की और जरूरत। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी है। 2 छक्के इस ओवर में हमें देखने को मिले हैं। जी हाँ, अंपायर जी का इशारा, जरूर गेंद और बल्ले की मुलाकात हुई है और इसी वजह से 1 रन यहाँ पे मिलेगा। एक सेकंड सर, ओव्हर झाली, 5 चेंडू झाले, 1 बॉल बाकी है। ओके, जी हाँ, जी हाँ, देखिए सभी से गलती होती है, हम इंसान हैं दोस्तों, छोटी मोटी गलतियों का एक्सेप्ट करना होगा। रनों की संख्या हो चुकी है 31 रन, 1 गेंद अभी भी आना बाकी है। बाएं हाथ के बल्लेबाज है शमून। जी हाँ, अच्छी गेंद और जड़ में डाल दिया था। शमून ने भी उसे सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए अब बचे हुए 10 गेंदों में 40 रनों की जरूरत। हर गेंद के ऊपर 4 रन चाहिए, मगर मुसेब है तो मुमकिन है। मुसेब अगर 2 ओवर में 31 रन बना सकते हैं तो 40 रन भी बना सकते हैं। मुसेब अगर 1 ओवर में 25 रन बना सकते हैं तो मुसेब 2 ओवर में 40 रन भी बना सकते हैं। इस बीच शाहिद आए हैं जंजीरकर। शाहिद जंजीरकर लेग स्पिन गेंदबाजी करने के लिए माहिर। गेंद को तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए हालांकि नहीं जाने जाते, उसके ऊपर भरोसा नहीं करते, अपने उंगलियों का जादू, अपने रिस्क का इस्तेमाल करते हैं और गेंद को घुमाने की क्षमता इस खिलाड़ी में है। मगर इस ओवर में पता चलेगा कि यह मैच 11 फाइटर मसला की जानिब चला जाएगा या उमर 11 गुणगर के पक्ष में। स्ट्राइकिंग गेंद पर फिर से एक बार तूफानी बल्लेबाज। जी हाँ, जड़ में डाल दिया था। अच्छी गेंदबाजी, शानदार शुरुआत शाहिद जंजीरकर की। उस्मान पटेल की तरह बॉडी लैंग्वेज यहाँ पे उनका नजर आता हुआ, चाल ढाल, चलने का अंदाज। जी हाँ, इस मतलब हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। उस गेंद के नीचे आने का प्रयास और काफी खूबसूरत जबरदस्त कैच, शानदार फील्डिंग का नजारा और इसी के साथ मुसेब बंदरकर को जाना होगा वापिस।
डग आउट में। शाहिद ने पहली 2 गेंदें बिंदी की है और एक बड़ा शिकार किया है। जो काटा था उनके रास्ते का, वो रास्ते का काटा दूर किया है। मुसैब बंदरकर जैसे बल्लेबाज का विकेट अपने नाम किया है। अब यहाँ पे नए बल्लेबाज हम देख सकते हैं, फरहान आए हैं, जिन्होंने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। 1 ओवर में मात्र 2 रन खर्च किए थे और 2 बल्लेबाजों को चलता किया था। मैन ऑफ द मैच के हकदार बने थे, मगर अब बल्लेबाजी करने का मौका। बल्लेबाजी में भी दमखम दिखाना होगा, अपने जौहर दिखाने होंगे। जी हाँ, सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर के ऊपर से, मगर 1 रन, शायद 2 रन मिल सकते हैं, मगर दूसरे रन के लिए पहले पलटे तो थे, मगर तेजी के साथ अपने क्रीज पर सही सलामत वापस लौटते हुए फरहान, मगर 1 रन से काम नहीं बनेगा। अब ये मैच फिर से एक बार धीरे धीरे फिसलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम उमर 11 गोनगर के हाथों से, क्योंकि पहली 3 गेंदों में मात्र शाहिद जंजीरकर ने 1 ही रन खर्च किया है। हर गेंद के ऊपर 4 रनों की जरूरत है। अब यहाँ पे लगातार बड़े स्ट्रोक की दरकार। जी हाँ, अच्छी गेंद, बिल्कुल यहाँ पे एलिवेशन नहीं दे पाए, उस गेंद को खेला है डिक्लेयर जोन में। 2 रनों का इजाफा, मगर सिंगल और डबल से काम नहीं बनेगा। मात्र बड़े स्ट्रोक से यहाँ पे डील करना होगा, तब जाके यहाँ पे काम बन सकता है। मैच को अगर जीतना है तो इन बचे हुए 6 गेंदों में इस ओवर की 1 गेंद और उसके बाद जो 5 गेंदें आएगी, हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक। जी हाँ, जोरदार प्रहार तो किया है, मगर फील्डर को ढूंढ लिया। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच और शाहिद जंजीरकर का ये ओवर पूरी तरीके से मैच का रुख और मैच का रूप बदलने वाला। शाहिद ने मात्र 3 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता किया है। अब ये मैच में मात्र औपचारिकता, मात्र फॉर्मेलिटीज बची है। हमारा फर्ज बनता है कि उस फॉर्मेलिटीज को कंप्लीट करें, क्योंकि 5 गेंदें बची है और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। अगर लगातार 5 छक्के भी आते हैं तो 30 ही रन आ सकते हैं, मगर गेंदबाज अगर कुछ गलतियां करते हैं, नो बॉल के ऊपर अगर फ्री हिट पे ऊपर छक्के आते हैं, तो फिर चमत्कार को नमस्कार है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, परवेज। आहा, परवेज ने सही मायनों में श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग में कमाल की गेंदबाजी की थी। वही परवेज, ये गेंदबाज भी बुद्धिमानी का क्रिकेट खेलते हुए अक्सर नजर आते हैं। बल्लेबाज को परखने की कोशिश करते हैं, बल्लेबाज के दिमाग में प्रवेश कर कर उनके दिल और दिमाग पर क्या चला है उसका अभ्यास करते हैं, होमवर्क करके आते हैं। हालांकि 40+ हो चुके हैं, मगर ये देखिए फरहान जैसे बल्लेबाज को चलता किया है, हमें यहां से नजर भी नहीं आया। सॉफ्ट डिसमिसल, ये तो अंपायर जी ही बता सकते हैं। जी हाँ, स्टंपिंग आगे खींचा था। जैसे मैंने अभी भी कहा गौरव कि ये गेंदबाज जो है उनके पास एक्सपीरियंस है और बल्लेबाज को परखने की क्षमता रखते हैं। हर गेंद बल्लेबाज का होमवर्क करते हैं और होमवर्क करके ही मैदान में उतरते हैं। श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग में इस गेंदबाज ने काफ़ी शानदार, काफ़ी खूबसूरत गेंदबाजी की थी। वहाँ पे भी सीमेंट विकेट है और वहाँ पे भी बल्लेबाजों को रोकना तकरीबन नामुमकिन के करीब, मगर हर मैच में इस गेंदबाज ने बल्लेबाजों को रोका था, रोक के दिखाया था। और किस तरह से गेंदबाजी करते हैं इसका उदाहरण, एग्जाम्पल सेट किया था, वही ये गेंदबाज है परवेज। देखिए 40+ होने के बावजूद अपने आप को उन्होंने मेंटेन किया है, इसलिए डाइट के ऊपर भी ध्यान देना पड़ता है, दौड़ लगानी पड़ती है, रनिंग करनी पड़ती है। थोड़ी सी एक्सरसाइज अगर करेंगे तो अपने आप को आप ठीक रख सकते हो।
राइट आर्म राउंड विकेट। फिर से एक बार परवेज, ये देखिए अच्छी गेंद हवा में जरूर है मगर नहीं रुकेगी। कमेंट्री बॉक्स को सलामी देने वाला ये छक्का। ओवर में ये पहला छक्का आता हुआ। हाँ, फिर से एक बार स्लो ओवर वन बल्लेबाज को। जी हाँ, ये देखिए निशाना, शानदार फील्डिंग, जबरदस्त निशाना और रनआउट के रूप में शायद इस लाइन शब्द के ऊपर अंडरलाइन करना चाहूँगा क्योंकि अंपायर जी का इशारा अभी तक नहीं आया है। जी हाँ, आउट करार दिया है। तो आउट, रनआउट के रूप में और एक बल्लेबाज, एक गेंद मात्र आना बाकी है इस ओवर की और औपचारिकता बाकी है। जसवेली संघा से कर्णधार। जसवेली टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है जल्द से जल्द कॉम्बॉक्स की तरफ आए। जसवेली मुनीब अब्दुल्ला, प्लीज वेलकम ऑन द स्टेज फॉर द टॉस। प्लीज जल्द से जल्द आए क्योंकि 5:45 बज चुके हैं। इसके बाद हमें और एक मैच खिलाना है जो कि सेमीफाइनल का मैच होगा। ये क्वार्टर फाइनल का मैच है। 11 फाइटर मसला बनाम जसवेली और 11 फाइटर मसला, इन दोनों टीमों के बीच ये क्वार्टर फाइनल का मुकाबला होगा और उसके बाद एक सेमीफाइनल का मुकाबला होगा। इस वजह से दोनों भी टीम से और सारे खिलाड़ियों से मेरी गुजारिश है कि वक्त का लिहाज रखें और जल्द से जल्द यहाँ पे मैच स्टार्ट करें। चलिए, इरशाद धारीकर कैप्टन 11 फाइटर मसला के और मुनीब अब्दुल्ला जसवेली टीम के कैप्टन। MNCC जसवेली। तो यहां पे टॉस किया जाएगा। बबलू इनके दस्ते मुबारक से यहां पे टॉस किया जाएगा। सिक्का उछालकर यहाँ पे तय किया जाएगा कि पहले बल्लेबाजी कौन करेगा, पहले गेंदबाजी कौन करेगा। गेंद को टटोला जा रहा है, गेंद को यहाँ पे चेक किया जा रहा है। जी हाँ, यहाँ पे टॉस करते हुए हमारे मेहमान बबलू, उनके दस्ते मुबारक से सिक्का उछाला गया है और टॉस के बॉस मुनीब अब्दुल्ला जसवेली MNCC जसवेली। और फिर से एक बार मेरी गुजारिश है कि इस प्रतियोगिता के लिहाज से जो लॉज है उसे समझ लें। 5 गेंदों का ओवर होगा। मुनीब और इरशाद 5 गेंदों का ओवर होगा, ठीक है। किसी भी तरह का मिसअंडरस्टैंडिंग ना हो, इस वजह से मैं ये ऑन एयर कह रहा हूं। चलिए दोस्तों, दोनों भी टीमों को बहुत सारी शुभकामनाएं। 4 ओवर का मुकाबला, 1 ओवर 5 गेंदों का, क्योंकि 6 बजने में अब 10 मिनट यानी 5:50 हो चुके हैं। इसके बाद और एक सेमीफाइनल हमें यहाँ पे खिलाना बाकी है आणि याच दरम्यान विनंती असेल सोमजाई श्रीवर्धन संघाचे सर्व खेळाडू ज्यांना सेमीफायनल मग खेळायची आहे त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण कॉम्बॉक्सच्या आसपास खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे, तयार व्हायचं आहे। सोमजाई श्रीवर्धन। ओवर टू हर्षल मुंडे।
निर्माण होतील. मैदानाच्या चौबाजूला उपस्थित सर्व प्रेक्षक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर जगनेश स्पोर्ट्सच्या लाईव्ह वाहिनीवरती जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि थेट आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे पाहायला मिळेल एक महत्वाची आणि निर्णायक लढत, क्वालिफायचा चित्तथरारक सामना, टॉप 4 मध्ये जाण्याची लढत. आणि या स्पर्धेची पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी कोणता संघ जाईल? पहिला बॉल, हाफ ट्रॅकर नदीम दायरेकरचा फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाहीये. पहिल्याच बॉल वरती एक मोठा धक्का. नदीम दायरेकर बॅक टू दी डगआउट. बॅट्समन आपण पाहतोय नदीम दायरेकरचे प्रयत्न थोडे कमी पडले. त्यानं पहिलंच मन बनवलं होतं. आणि कौतुक करेल मी खऱ्या अर्थानं नौमानचं, त्याचं काय वर्चस्व राहिलं. नौमान हे नाव महत्त्वाचं राहिलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, दिवसाच्या या संपूर्ण प्रत्येक मॅचमध्ये. रसवली या गावासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याचं क्रमक रूप हे का असतं ना, ते त्यानं दाखवून दिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय अभिषेकजी मांजरेकर साहेब कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती आमदार चषक 2023 या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमरान खेळपट्टीवरती दाखल झाला. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्ट्राईक गेंड वरती. त्याच्या समोर आपण पाहिलं तर नौमान, पहिला बॉल वरती विकेट आणि त्याच वेळेला दुसऱ्याच बॉल वरती एक मोठा षटकार. एक चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. मैदानावरती आल्या उमरान या खेळाडूची. आता त्याचा फटका सुद्धा फसला बॉलवेमध्ये आणि तदनंतर बॉल शॉर्ट फायनल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. पहिल्या बॉलवरती विकेट नदीम दायरेकरची, दुसऱ्या बॉलवरती लगेचच आपण जर पाहिलं तर षटकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. काय घडतंय मैदानावरती? जो खेळाडू या खेळपट्टीवरती आग ओखणारी खेळ करून गेला होता मागच्या मॅच मध्ये, काय त्याचा तो खेळ राहिला होता. टीमसाठी अर्धशतक आणि तदनंतर धावसंख्येला ब्रेक इथे लगावण्यात आला. भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. आमदार चषक आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्या टीमचं वर्चस्व होईल, थेट सेमीफायनलमध्ये कोणता संघ पदार्पण करेल हे आपल्याला जरूर या मैदानावरती पाहायचं आहे. पुढचा बॉल इर्शाद जावईला स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक सेमीफायनल खेळवायची विनंती करेल, आपण स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. वेळ अभावी मग आपल्याला षटक कमी करावे लागतील, मग त्या मॅचला मजा राहणार नाही. सेमीफायनलची मॅच म्हटलं की 4 ते 5 षटकांची ती मॅच व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, डी बेस्टला कव्हरला बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक बघतात, बॉलच्या मागे वाका फिल्डिंग राहिली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. टीमसाठी 2 धावा इथे जमाच्या बाजूने राहतील. या 2 धावा थांबवल्या गेल्या. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. कोलवडपाचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक चांगली फील्ड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. चांगलं बॅकअप सुद्धा मिळेल आणि त्याच जोरावरती फक्त धाव एक
या एक धावेच्या साह्यानं षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर टीमची धावगती पोहोचतीये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना टीम म्हसळा 10 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. षटकातील पुढचा बॉल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर उडवला हवेमध्ये. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावाचार. अवंतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर पुढे सरकेल. 15 धावा. हा चांगल्या पद्धतीचा बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. टीमची धावसंख्या 15. हा चांगला फटका आपण पाहतोय ज्या वेळेला बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला. टीमची धावसंख्या 16. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका या वेळेला दूरवरचा आणि त्याच वेळेला लांबच लांब जाणारा. मुनीफ वरती हल्ला चढवणारा षटकार. षटकाराला 3 चेंडू फेस करत असताना 13 धावा उमरानच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. आक्रमण आणि आक्रमण त्याचं मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक अशी खेळी त्याची चालू आहे. टीमसाठी पोषक अशा धावा त्याच्या बॅटमधून येतात. आणि हा चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं ना तर एक मानसिक दबाव निर्माण करणारा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची सांगता. टीमची धावसंख्या 23. 23. लॉस ऑफ 1 विकेट. अजून एक मोठा फटका उमरानच्या बॅटमधून. एक हवाई हल्ला. एक मोठा धमाका षटकार. चला विनंती करतो कोणती टीम मीटिंग नको. वेळ खर्च करू नका.
पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती एक चांगला खेळ चालू आहे, धावा बनल्या जातात. षटकातील पुढचा बॉल, हा ट्रॅकर चेंडू आणि टप्पा पडला ना, बराच दूर टप्पा पडला होता आणि त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निसटत असताना बराच बाहेर जाणारा चेंडू पाहिला. व्हाईट बॉल बघायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव. व्हाईट बॉल आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, हा चांगला फटका आता डीप कव्हरच्या वरून एक फ्लॅट अँड फ्युरियस एक दर्जेदार फटका. षटकार. एक अप्रतिम कामगिरी मैदानावरती ज्या वेळेला षटकार आणि चौकाराची आतिषबाजी चालू आहे. चांगला फटका पुन्हा एकदा सजवला गेला, ज्या वेळेला बॉल पुन्हा सीमा पार जाईल. आता इर्षादची बाट बोलतीये. षटकार आल्यानंतर पुन्हा चौकार. टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 40 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या उभारावी लागेलच, धावा बनवाव्या लागतील. हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे टीम मसळाला. आज या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत आणि ते आपल्याला चान्सेस कंप्लीट करायचे आहेत. लोवर फुल टॉस, टाइमिंग प्रॉपर, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा दोनों हाथों से कबूल. षटकार. षटकाराच्या साह्याने तब्बल 46 धावा धावफलकावरती. 46 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ. अद्याप 46 धावा धावफलकावरती आणि एक फलंदाज बाद झाला. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा 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 बॉल करेल हवाई सफर. एक मोठा इर्षादचा ब्रँड दाखवणारा षटकार. 52 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 30 धावा वैयक्तिक 9 चेंडूंचा सामना करत असताना इर्षादच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं. काय त्याची खेळी चालू आहे, काय त्याचं टायमिंग, काय त्याची शैली, सगळं अद्याप ओके मध्ये चाललंय. धावा येतात, धावा बनल्या जातात. तसवली या टीम साठी तो अद्याप हानिकारक राहिला. षटकातील या शेवटचा चेंडू येणं बाकी असणार. तिसरं षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल लॉंग कार्पेट खेचण्यात आला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील, पण इर्षादला माहिती एक धाव बरंच काही देऊन जाईल. येणाऱ्या पुढच्या षटकासाठी पहिला बॉल फेस करण्याची मला संधी निर्माण करून देईल. नव्यानं स्ट्राईक माझ्या हातामध्ये येईल आणि त्यानंतर षटकाची सांगता होईल. 51 धावा धावफलकावरती पहिला 15 चेंडूचा खेळ संपत असताना 51 आलात. अजूनही शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल, कारण की प्रत्येक षटकासाठी फक्त आणि फक्त आपण देतोय ते मात्र 5 चेंडू. टीमची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 53 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. इथून पुढे शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, मोठी धावसंख्या उभारलेली बघायला मिळेल का, धावांचं डोंगर या खेळपट्टीवरती उभारलं जाईल का, बरेच प्रश्न उत्तर देतील. 5 चेंडू, पहिला बॉल.
हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले, समोरच्या दिशेला उडवला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. एक धाव मिळेल, 2 धावा कंप्लीट केल्या जातील त्याआधी बॉलनं सीमारेखा गाठली आहे. चौकार. 4 धावा मिळतात. या 4 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पोहोचत असताना पोहोचेल तब्बल 57 या आकड्यावरती. वैयक्तिक आपण पाहतो 11 चेंडू फेस करत असताना इर्षाद 35 या आकड्यावरती आपल्या टीम साठी खेळतोय. अजूनही 4 चेंडू त्याच्या हातात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला खेचलेला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेवरती समाधान मानला आणि त्या एक धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 58, वैयक्तिक तो पोहोचलाय 36 वरती. त्याला साथ देत असताना उमरान आपण पाहिलं तर पोहोचलाय 4 चेंडूचा सामना करत असताना 19 वरती. पार्टनरशिप खूप चांगली राहिली आहे. नदीम दायरेकर बाद झाल्यानंतर खेळीला सावरण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं. मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल गोळीच्या वेगानं सीमा पार. येथील धावा 4. चौकार आपण पाहिला. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना तब्बल 62 या आकड्यावरती. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 17.22च्या सरासरीनं असा जर खेळ चालू राहिला तर 68चं टार्गेट तर जरूर बघायला मिळेल. पण त्याच्याही पुढे जाण्याची जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये उमरानच्या बॅटमध्ये बघायला मिळतीये. हा बॉल आपण जर बघितलं ना तर लेग स्टिकला मिस करणारा व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव आणि अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे सरकत सरकत आपण पाहतो पोहोचली आहे तब्बल 63 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची घातल्यात गोलंदाजी करत असताना जो महत्वाचा गोलंदाज साहिल वरती विश्वास दाखवला ना, तर विश्वासाला तो आतापर्यंतचा खरा ठरला नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल, युमी साय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेत्री बळाचीत बाद, दंडी 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 गुल. विकेटचं पतंग. बॅट्समन आउट होताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला उमरान मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर सहा चेंडू आणि 23 धावांची खेळी आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार लगावून या 23 धावा ज्याच्या बॅटमधून पाहिला त्याचं नाव आहे 183च्या स्ट्राईक रेटने तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेर षटकाचा फेस करेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती मोठा फटका. बॉल डिबेस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरती षटकार. एक आपला अनोख्या स्टाईल मध्ये उमेरनं फिनिश केलं या इनिंगला आणि टीमची धावसंख्या पोहोचवून ठेवली 69 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या 70, 69 आणि 70चं टार्गेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये योगदान राहिलं 12 चेंडूमध्ये 36 धावांचं. नाव आहे त्याचं इर्षाद. इर्षाद आपण पाहतोय तब्बल 12 चेंडूंचा सामना करत असताना 36 धावेवरती. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, 3 षटकार आपण पाहिले. जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. वेलप्लेट आणि एक चांगला खेळ बघायला मिळाला. पण अजूनही आपण पाहिलं तर मुनीपची बॅटिंग बाकी आहे, त्याचा खेळ सुद्धा बाकी आहे आणि त्याचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरतेने वाट पाहणार आहेत. उत्तरार्धाचा खेळ आणि सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंगकडे आपण लगेच वळण घेणार आहोत. त्याच वेळेला आपण जाऊया माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य यासीनजी मर्चंट सरांकडे. धन्यवाद. कुठेही जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद इर्शाद आणि धन्यवाद हर्षल.
कारण त्यांचे संघ सहकारी तेच म्हणत असतील, उमरान आणि इर्शादला धन्यवाद देत असतील, कारण नदीम धायरेकर पहिल्याच चेंडूवरती बाद झाल्यानंतर आपल्या संघाला त्यांनी सांभाळलं आणि एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. इर्शादच्या बॅटमधून आपण पाहिलं की 3 षटकार, त्याचप्रमाणे 3 चौकासुद्धा निघाले आणि 35 धावांचा रतीब त्यांनी ओतलाय. त्याचप्रमाणे उमरान यांनी सुद्धा शॉर्ट बट स्वीट आपण पारी खेळलेली पाहायला मिळते. 3 षटकार आणि एका चौकारांशी त्याने सुद्धा आपली पारी सजवली. अप्रतिम फलंदाजी. 70 धावांची गरज. 20 चेंडूंचा हा खेळ. आता संपूर्णतः जबाबदारी ही मुनीब अब्दुल्ला आणि त्यांचे साथीदार फलंदाज जुनैद यांच्यावरती असेल. इथे आपली विकेटसुद्धा टिकवायची आहे आणि त्याच वेळेस मोठे फटकेसुद्धा खेळायचे आहेत. विजयासाठी कशा प्रकारे इथे मार्गक्रमण करतील हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरेल. अनेक क्रिकेट रसिक आपण पाहतोय. रस्त्याच्या कडेला जी सावली आहे त्या सावलीच्या आधाराखाली आपण पाहतोय त्यांनी आसरा घेतलाय आणि तिथून सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु अप्रतिम फलंदाजी इथे साकारलेली आहे. फलंदाजांचं कौतुक, त्यांची प्रशंसा झालीच पाहिजे. कारण मला सुद्धा असं वाटलं होतं की पहिल्याच चेंडूवरती नदीम धायरेकर बाद झाल्यानंतर आता मात्र त्यांचा डाव कोसळेल. परंतु नेहमीच म्हटलं जातं आणि काही क्रीडा रसिक आहेत ज्यांनी मला अगोदरच सांगितलं की इर्शाद खेळणार आणि त्यांचा अंदाज पुरेपूर इथे योग्य ठरला आहे. सन्माननीय गोखले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला आपण पाहतोय अनेक प्रेक्षक ज्यांचा अंदाज खऱ्या अर्थानं क्रिकेटला त्यांनी ओळखलंय. क्रिकेट एक आगला वेगळा खेळ आहे. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. पहली गेंद खालिद की आउटसाइड दी ऑफ स्टंप थी, वहां से बाहर की तरफ निकालने का प्रयास था खालिद का, काफी हद तक सफल और खड़े खड़े खेलने की कोशिश थी. 30 गज के दायरे में बड़े स्ट्रोक में तब्दील करने का प्रयास था मुनीब अब्दुल्ला का, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. जी हाँ, इस मरतबा देखिए बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. फिर से एक बार बेमिसाल टाइमिंग यहाँ पे देखने को मिला. वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद, 1 बाउंस 4 रन के लिए. मिला मौका, जड़ दिया चौका. मुनीब अब्दुल्ला ने चौके के साथ अपना आगाज किया है. अभी तो आपने आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है. आपने चौका देखा है, छक्का अभी बाकी है. जी हाँ, इस मतलब ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया और उस गेंद को जबरदस्ती मिड विकेट के ऊपर से उड़ाना चाहते थे मुनीब अब्दुल्ला, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी. वहां पे स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे. ये लीजिए, जिस स्ट्रोक का प्रयत्न कर रहे थे, कोशिश कर रहे थे, वही स्ट्रोक मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. मुनीब के बल्ले से आता हुआ ये और एक बड़ा स्ट्रोक. इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 10 पर. हर ओवर में कम से कम 17 से 18 रन बनाने होंगे. फिर से एक बार ऑप्शन के बाहर वाली गेंद को खींचा था, मगर ताकत और उसी के साथ बेमिसाल टाइमिंग के बलबूते पर गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर. हवाई सफर 6 रन. 5 गेंदों का ये ओवर की समाप्ति हो चुकी है. 16 रन स्कोर कार्ड पर. 2 गेंदें बिंदी, 2 छक्के, 1 चौका. मुनीब ने 5 गेंदों का सामना किया है, 16 रन बनाए हैं, मगर इसी औसत से अगर रन बनेंगे तो मात्र 64 रन बन सकते हैं. अब यहाँ पे औसत को बढ़ाना होगा. हर ओवर में कम से कम 18, 19, 20 रन आने होंगे.
इस बीच नए गेंदबाज आए हैं शाहिद जंजीरकर। शाहिद ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। ये ओवर काफी क्रूशल होगा। इस ओवर में अगर 20-22 रन आते हैं तो मैच जीतने की ललक और उम्मीद कायम रहेगी। इस मैच के ऊपर सभी की निगाहें। राइट आर्म ओवर द विकेट। आहा, शाहिद को ये विकेट, ये मैदान और ये प्रतियोगिता भा गई है। हर मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है शाहिद ने। इस बीच पहली मर्तबा जुनैद है उनके सामने। जुनैद को भी अपने बल्ले का जौहर दिखाना होगा। बड़े स्ट्रोक में तब्दील यहां पे करना होगा। कम से कम 3 बड़े स्ट्रोक चाहिए। जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से खेला है और लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से तीर के तरह सीधा ये चौका। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इस चौके की सहायता से जुनैद ने भी अपना अकाउंट ओपन किया है और टीम का स्कोर पहुंचा दिया है 20 पर। 20 फॉर नो लॉस। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। 4 ओवर का यह मुकाबला, 5 गेंदों का ओवर। पहले ओवर में 16 रन। जी हाँ, इस मरतबा देखिए फिर से एक बार किस तरह से ये शॉट खेला है, मगर मिड विकेट की दिशा में पकड़े गए। ऑफ स्टंप के बहुत बाहर जाने वाली गेंद, ताकत के साथ प्रहार करने की कोशिश, मगर फंस गए जाल में और ये पहला झटका लगता हुआ जुनैद के रूप में। जुनैद आउट होने के बाद अब नए बल्लेबाज मुख्तियार भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, बड़े स्ट्रोक लगा सकते हैं। आज उनके टीम को सख्त ज़रूरत है उनके बल्लेबाजी की, क्योंकि एक तरफ से मुनीब ने तो अपना काम तमाम किया है। ज़्यादा से ज़्यादा मुनीब अब्दुल्ला को स्ट्राइक देना बेहद ज़रूरी है और उसी के साथ साथ अगर ओवर पिच गेंद मिलती है, फुल टॉस मिलती है, हाफ ट्रैकर मिलती है तो उसे छक्के में तब्दील भी करना होगा। एक एक गेंद बहुत ही कीमती है। जी हाँ, देखिए अच्छी गेंद। शाहिद ने काफ़ी प्रभाव डाला है। एक चौका इस ओवर में पहले 4 गेंदों में हमें देखने को मिला, मगर 4 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं शाहिद जंजीरकर ने और एक सफलता भी अर्जित की। पहले ओवर में 16 रन आने के बाद उम्मीद की किरण यहाँ पे जग रही थी, मगर शाहिद ने इस ओवर में कमाल कर दिया है। जी हाँ, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद और इसी के साथ बिंदी गेंद के साथ इस ओवर को फिनिश किया है। याच दरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट महेश लाड यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय ॲडव्होकेट महेश जी लाड, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। शाहिद जंजीरकर ने रनों को सुखा दिया। पहले ओवर में 16 रन शाहिद ने खर्च किए हैं, मात्र 5 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से बचे हुए 10 गेंदों में जीतने के लिए 49 रनों की जरूरत, यानी हर गेंद के ऊपर 5 रन चाहिए जीत के ऊपर मोहर लगाने के लिए। तकरीबन हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक। बिल्कुल यहां से एक गेंद भी अगर बिंदी आती है तो बल्लेबाजी करने वाली टीम मुश्किल में। और यही नज़ारा, यही चित्र और यही दृश्य नजर आता हुआ। लेग स्पिन गेंद थी, लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ निकली। बल्लेबाज मुख्तियार को चकमा दिया था। फिर से एक बार स्लोवर वन, लेग स्पिन गेंद अगेंस्ट द टर्न खेला है। हवा में गेंद मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में और इसी के साथ मुख्तियार भी मैदान से बाहर। या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन
सन्माननीय देवेंद्रजी भुसाणे सरांना विनंती आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट महेशजी यांचं आपण स्वागत करावं. सन्माननीय देवेंद्रजी भुसाणे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जातोय ॲडव्होकेट महेशजी यांचा. महेशजी लाड आपल्या विनंतीस मान देऊन व्यासपीठावरती आलेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत करणं आपलं कर्तव्य. अतिथी देवो भव आपली भारतीय संस्कृती या स्पर्धेचे सर्व सन्माननीय देवेंद्रजी भुसाणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे विशेष सन्मान केला जातोय. एक मायेची उबदार भगवी शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन ॲडव्होकेट महेशजी लाड यांचं इथे स्वागत केले जात आहे. धन्यवाद सर. आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. सोमजाई श्रीवर्धन या संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये या. शॉट जरूर आया है मगर ये मैच उनके हाथों से बहुत दूर जा चुका है. ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश मगर ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया था. एक गेंद अभी भी आना बाकी है. इस ओवर में नदीम ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की. मात्र 6 रन खर्च किए हैं. जी हाँ, अच्छी गेंद फ्लिक किया था शॉट मिड विकेट की दिशा में मगर डीप मिड विकेट के फील्डर जब तक फील्ड करते 1 रन लेने का मौका. चहलकदमी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया. स्ट्राइक अपने हाथों में रखा मुनीब ने मगर अब जीतने के लिए बचे हुए 5 गेंदों में 42 रनों की ज़रूरत. क्या यहाँ पे कुछ चमत्कार होगा? क्योंकि चमत्कार को अक्सर नमस्कार मगर ये बहुत मुश्किल है. मगर गौरव, मैंने मेरी ज़िंदगी में ऐसा मैच देखा है जहाँ पे 6 गेंदों में 36 रनों की ज़रूरत थी और एक बल्लेबाज है जिन्होंने 6 छक्के लगाए थे. जी हाँ, कोपरा ग्रुप में भी 1 गेंद और 13 रन बने थे क्योंकि नो बॉल वाइड बॉल 6 रन मगर मैंने 6 गेंदों में 36 रन भी देखे हैं चेस करते हुए. परवेज नए गेंदबाज, विकेट टेकर गेंदबाज है. इनके ऊपर बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं है क्योंकि गेंद में गति नहीं है. सही लंबाई और सही दिशा, परफेक्ट लाइन एंड लेंथ के साथ गेंदबाजी करने पर विश्वास रखते हैं परवेज और बल्लेबाज के मूवमेंट को पहचानते हैं. किस तरह से बल्लेबाज बल्लेबाजी करने की चाहत रखते हैं इसका अंदाज़ा लगाते हैं और परफेक्ट अंदाज़ा हमेशा उनका लगता है. ये देखिए फिर से एक बार फंसाया, चकमा दिया. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. विकेट कीपर खालिद के हाथों में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक. सेमीफायनलचा फार महत्त्वपूर्ण सामना खेळवायचा आहे. प्लीज वेलकम सोमजाई श्रीवर्धन कर्णधार. जी हाँ, इस मरतबा गेंद को लपेटा है ऑफ स्टंप के बाहर से और अच्छा स्ट्रोक. शायद 6 रन या 4 रन, अंपायर जी से इशारा नहीं है. जी हाँ, 6 रन का इशारा. सूरज की किरणों की वजह से हमें भी यहाँ से नहीं दिखाई देता है कि 6 है या 4. जी हाँ, फिर से एक बार फ्लाइटेड गेंद हवा में लहराती हुई. हवा में थोड़ी सी स्विंग होने के बाद, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल रही है. मैंने पहले ही कहा था बिल्कुल आपको पेस नहीं देखने को मिलेगा मगर सही लंबाई, सही दिशा, गेंद को घुमाने की क्षमता, गेंद के ऊपर उंगलियां फेरते हैं मगर इस मरतबा फिर से एक बार आसमान दिखाया है मगर वक्त हाथों से निकल चुका है. ये मैच जीता है 11 फाइटर मसला ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. 11 फाइटर मसला संघाचे कर्णधार आणि
सोमजाई श्रीवर्धन संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर टॉस करूया, कारण 6 वाजून 11 फायटर मसला आणि सोमजाई श्रीवर्धन 6 वाजून 30 मिनिटे झालेली आहेत. चला आपण लवकरात लवकर टॉस करूया. आता जर उशीर केला तर मात्र आपल्याला अंधाराचा सामना करावा लागेल. 8:45